तर आता इथून जत्रा सुरुवात झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा, लोक प्रत्येकाच्या हातामध्ये एक पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये कोंबे आहेत हे बघा. इथे अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्या मूर्त्या कशासाठी आहे तुम्हाला मी सांगतो. जर कोणाला काय दुखापत असेल, काय असेल, हाताला असेल, पायाला असेल, डोळ्याला असेल, कानाला असेल, तर इथून आता डोंगर चढायला सुरुवात झालेली आहे बघा. पाहू शकता इथून नारळ वाढवला जातोय बघा. ठिकाणी इथे कोंबे कापायला सुरुवात झालेली आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी शिजवण सहभाग आहे तो माळीच्या नावाच्या सवांच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी आज आपण चाललो आहोत वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर मातोंड या गावामध्ये श्रीदेव घोडेमुख मंदिराचा वार्षिकोत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललो आहोत. तर ह्या जत्रेला कोंब्याची जत्रा असे म्हटले जाते. आणि कोंब्याची जत्रा का म्हटले जाते? देवाला केलेले जे नवस आहे ते पूर्ण झाल्यावर तिथे कोंबा दिला जातो, म्हणून त्याला कोंब्याची जत्रा असे म्हटले जाते. तर आता आपण तिथे जाणार आहोत, तर त्या जत्रेमध्ये काय काय घडतं या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. आता इथून जत्रा सुरुवात झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा, लोक प्रत्येकाच्या हातामध्ये एक पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये कोंबे आहेत हे बघा. हे कोंबे घेऊन इथे वरती जातात ते मंदिराकडे बघा. आणि गर्दी सुद्धा भरपूर आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण बोलतो ते म्हणजे मातोंड गावामध्ये. आणि मातोंड गावामध्ये घोडेमुखाची जत्रा कशा प्रकारे असते तुम्हाला मी दाखवतो. चला. आता तुम्ही माझ्या मागे पाहतात ही म्हणजे इथे पार्किंग व्यवस्था आहे. पार्किंगमध्ये आपण गाडी लावलेली आहे. तर आता आपण थोड्याच वेळात मंदिरामध्ये जाणार. मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला 500 मीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. हे मंदिर थोडंसं उंचवट्यावर असल्यामुळे म्हणजे डोंगर भागामध्ये असल्यामुळे आपल्याला हा चढाव करत करत आपण त्या मंदिरामध्ये पोहोचणार आहोत. त्यानंतर जे बाकीच्या गोष्टी असेल त्या आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. हे बघा, त्या ठिकाणी अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्या मूर्त्या कशासाठी आहे तुम्हाला मी सांगतो. जर कोणाला काय दुखापत असेल, काय असेल, हाताला असेल, पायाला असेल, डोळ्याला असेल, कानाला असेल, तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही ह्या मूर्त्या घेऊन तुम्ही इकडे वरती घेऊन जायच्या आहेत आणि तिथे देवाला द्यायच्या आहेत, म्हणून अशा मूर्त्या असतात. ही आहे श्रीदेव घोडेमुख मंदिरची कमान ही बघा. तर आपण पुढे मंदिराकडे चाललेलो आहोत. हे बघा, ही अशी छोटीशी वाट आहे. ग्रामपंचायतीकडून जाणारी जी वाट आहे त्या वाटेतूनच आपल्याला वरती जायचं आहे. आणि आता आपण डोंगर जो स्टार्ट करणार आहोत बरोबर तर पायथ्याशी पोहोचलो आपण. तर इथून आता डोंगर चढायला सुरुवात झालेली आहे. बघा, पाहू शकता इथून तर या ठिकाणी इथे मोठा चढाव चढून इथे विश्रांतीसाठी इथे लोक थांबलेले आहेत थोडा वेळ. आणि थोड्या वेळाचा विश्रांती घेऊन इथे नंतर मंदिरामध्ये जातील. हे बघा, तर इथे जत्रेला भरपूर गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता बघा इकडे. तर आता फायनली आता पोहोचलो आपण मंदिराकडे. बघा, मंदिराकडे इथे भक्तांची इथे भरपूर गर्दी जमलेली आहे. बघा,
वर इथे मंदिराच्या पाठीमागे इथे आपल्याला पाहायला भेटते म्हणजे ते हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं म्हणजे कोणाला दुखापत असेल किंवा शारीरिक आजार असेल, पुढचा हात दुखत असेल, पाय दुखत असेल, कान दुखत असेल, डोळे दुखत असतील, त्यांच्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या बघा इथेही दिल्या जातात. हे बघा मंदिराभोवती ते भरपूर गर्दी जमलेली आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे जी गर्दी आहे ना ती बघा वरतीपर्यंत आहे आणि बघा खाली ना भरपूर इथे गर्दी जमलेली आहे. म्हणजे लोकांच्या गाड्यांच्या पार्किंग वगैरे बघा आपल्याला वरून दिसायला बघा. खूप उंचावर हे मंदिर आहे. तुम्ही आवर्जून एकदा ह्या मंदिराला भेट द्या आणि जो जास्त जास्त असतो ना तर नक्की आवर्जून एकदा भेट या आणि ह्याच्यात असं कशा वगैरे असं तो पहा तुम्ही. हे बघा या ठिकाणी सुद्धा इथे भरपूर इथे कोंबे आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा यांच्याकडे सुद्धा आहेत, यांच्याकडे सुद्धा आहेत, इकडे सुद्धा कोंबे आहेत. म्हणजे सगळीकडे तुम्ही बघाल ना ते कोंबेच कोंबे आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा तर मित्रांनो इथे भरपूर गर्दी जमलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे केळी, नारळ, अगरबत्ती देण्यासाठी इथे भरपूर गर्दी जमलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे या साईडने सुद्धा इथे गर्दी जमलेली आहे, त्या साईडने सुद्धा इथे गर्दी आहे. बघा तुम्ही पाहू शकता आपली पुढची धनाबाद आधी करून घे सगळ्या बिलगे असं सुखी कल्याण करून पराक्रम आज अशी तुझी आपल्या चांगल्याने जेव्हा दाखल केलेली आणि अशीच आपला मार्ग आता नारळ वाढवला तर हे बघा या ठिकाणी आता 5:30 वाजलेले आहेत आणि 5:30 वाजता इथे गर्दी बघा. मगाशी जी गर्दी होती तशीच आताही सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला भेटते. बघा ठिकाणी फोडलेले नारळ आहेत ना इथे पिशवी मध्ये जमा करतात. हे बघा या ठिकाणी इथे कोंबे कापायला सुरुवात झालेली आहे. बघा
बरोबर संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत. 6:15 वाजता इकडची गर्दी कमी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, तर मंदिर आहे ना, मंदिर मगाशी उघडं होतं, आता हे बंद झालेलं आहे. हे बघा, आणि इकडे पूर्णच्या पूर्ण इथे शांत आहे. हे बघा, या ठिकाणी इथे भरपूर गर्दी जमलेली आहे. संध्याकाळचे इथे 6:30 वाजून गेलेले आहेत. हे बघा, तर या ठिकाणी इथे हळूहळू गर्दी कमी झालेली आहे. हे बघा, तर आता फायनली आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि कोंबे कापून वगैरे तिकडचे झालेले आहेत. आणि बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये कशा प्रकारे. आणि आता तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो की कशा प्रकारे जत्रा भरली आहे ते. चला, तर आता आपण वरून खाली आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे जत्रा कशा प्रकारे भरलेली आहे ती. आम्हाला पण पाहू शकता. आणि हे बघा, हे जत्रेमध्ये भेटलेले अननोन व्यक्ती. तर आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया काय काय आलंय ते. मी तुम्हाला नेहमी फॉलो करतो. मस्त तुमचं चॅनल. थँक्यू. व्हेरी गुड. आता बरीच दुकानं इथे लागलेली आहेत जत्रेमध्ये. इथे खाज्यांची दुकानं आहेत, आईस्क्रीमची दुकानं आहेत, कपड्यांची दुकानं लागलेली आहेत. बरीच वेगवेगळ्या प्रकारची दुकानं इथे आपल्याला जत्रेला पाहायला भेटतात. आणि इथे जत्रेमध्ये ना भरपूर गर्दी होते या घोडेमुख जत्रेला. इथे कोंब्याची जत्रा असे म्हटले जाते या जत्रेला. आहे बघा, पाहू शकता. उशांचं दुकान वगैरे आलेलं आहे. त्यानंतर लहान मुलांना जे मास्क लागतात त्यांची इथे दुकानं लागलेली आहेत. हे बघा, ही जत्रा पुढेपर्यंत चालते. 1 किलोमीटरपर्यंत ही जत्रा इथे चाललेली आहे. बघा, तर आपल्याला घरी जाताना इथे ट्रॅफिक लागलेलं आहे, ते लांबच्या लांब. हे बघा, पाहू शकता तिकडे लांबच लांब इथे गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. हे बघा, तरीसुद्धा आपण घरी जाणार आहोत आणि तिथेच ब्लॉग एंड करणार. तर नमस्कार मित्रांनो, आता फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ आहे. रात्रीचे आता 9 वाजलेले आहेत. 9 वाजता आपण घरी पोहोचलेलो आहोत. तुम्ही आचरणमध्ये लगेच श्री देव घोडेमुख मंदिराचा वार्षिकोत्सव कशाप्रकारे पार पडला तो. पहिल्यांदा आपण दर्शनासाठी गेलो. दर्शनासाठी रांग कशी होती तुम्ही पाहिलं असेल. आपण डोंगरातून वर चढत तिकडे मंदिरापर्यंत पोहोचलो आणि दर्शन सुद्धा घेतलं. दर्शनासाठी खूप गर्दी जमलेली होती, तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये. ह्या वर्षी खूप जास्त गर्दी होती. तर हे मंदिर ना डोंगरावर आहे आणि तुम्ही आवर्जून एकदा नक्की भेट द्या. आणि असं म्हणतात की तिकडे गेलेला नवस हा पूर्णच होतो. मी आवर्जून एकदा ह्या मंदिराला भेट द्या. आणि हा होता छोटासा व्हिडिओ हा जत्रेचा. हा जत्रेचा तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून द्या चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू पण असे नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.